कृष्ण हरी. मी वैष्णवी. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज जो लग्गी प्रकार आपण पाहणार आहोत त्या लग्गीचे बोल आहेत धा तीन धा धा ना तीन नाता, धा तीन धा धा ना तीन नाता. तर केरळ या तालामधील 4 मात्रेंचा अतिशय सोपा हा लग्गी प्रकार आहे. हा लग्गी प्रकार तबल्यावर कसा वाजवला जातो हे आपण पाहूया. सुरुवातीला आपण धा तीन धा धा पाहूया. तर धा तीन धा धा वाजवताना आपल्याला जो समेचा पहिला धा आहे तिथे आपल्याला डग्ग्यावर जास्त वजन द्यायचंय. धा, त्यानंतर 3 हा नेहमीप्रमाणे तबल्याच्या शाईवर खुल्ला वाजवायचा आहे आणि नंतरचा धा हा नॉर्मल वाजून शेवटचा धा इथे तुम्हाला घिसारा द्यायचा आहे. म्हणजेच धा तीन धा धा अशा पद्धतीने धा तीन धा धा वाजवायचा आहे. धा तीन धा धा, धा तीन धा धा, धा तीन धा धा. आणि ना तीन नाता वाजवताना ना तीन टिचकी द्यायची 3 ला आणि नाता, ना तीन नाता हा अतिशय सोपा आहे. ना तीन नाता. तर संपूर्ण बोल कसा वाजवला जातो हे आपण पाहूया. धा तीन धा धा ना तीन नाता, 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 धा तीन धा धा ना तीन नाता. तर तुम्ही मध्यलयीत जेव्हा तबला साथ करत असाल किंवा एखादा गायन प्रकार मध्यलयीत गायला जात असेल तेव्हा तुम्ही हा लग्गी प्रकार तिथे यूज करू शकता. तर अतिशय सोपा आणि सुंदर पद्धतीने वाजणारा हा लग्गी प्रकार आहे. तर तुम्ही हा लग्गी प्रकार नक्की ट्राय करा. तर यासह आज इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लग्गी प्रकारासह. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.